राज्यात एकात्मिक बाल विकास प्रकल्प अंतर्गत अंगणवाडी सेविका आणि मदतनीस मिळून 2 लाख महिला कर्मचारी काम करत आहेत। मात्र या महिला कर्मचाऱ्यांना अतिशय कमी मानधन देण्यात येत असल्याने त्यांची आर्थिक परिस्थिती अत्यंत बिकट झालेली आहे। या महिला कर्मचाऱ्यांच्या मानधनात वाढ करण्यात यावी या मागणीसाठी अमरावती जिल्ह्यातील अंगणवाडी सेविका व मदतनीस यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर भव्य निदर्शने आंदोलन केले आहे। अंगणवाडी सेविकांना 25,000 रुपये महिना तर मदतनीस महिलेला 18,000 रुपये मासिक मानधन देण्यात यावे। याशिवाय या महिला कर्मचाऱ्यांना शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा देण्यात यावा या मागणीसाठी अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वारापुढे राज्य सरकार व केंद्र सरकारच्या विरोधात भव्य निदर्शने केली आहे। आमचं आंदोलन आहे याच्यासाठी की आमच्या मागे शासनाच्या भरपूर योजनेचे कामं असतात आणि कोणती योजना आली तर ती अंगणवाडी मार्फत राबवल्या जाते आणि आमच्या मागे कामाचा व्याप हा एवढा वाढत असतो का आम्हाला आमचे मुलं शिकून आम्हाला त्या जबाबदाऱ्यासुद्धा पार पाडाव्या लागतात। त्या प्रमाणात आम्हाला मानधन दिल्या जात नाही। म्हणून आमचं सरकारला एकच म्हणणं आहे की आमचा कामाचे तास वाढवा, नाहीतरी आम्ही सकाळपासून 5 वाजेपर्यंत काय 10 वाजेपर्यंत काय कामात व्यस्त असतो। त्याच्यामुळे आम्हाला 8 तासाचं काम द्या, जेव्हा कुठं आम्हाला वेतन श्रेणीची मागणी करता येईल किंवा किमान वेतन आयोगात तरी आम्ही घेतल्या जाऊ। आमच्याकडे ठोस पुरावा म्हणून आम्हाला कोणी म्हणतात की तुम्हाला अर्धवेळच काम आहे, पण आम्हाला ते अर्धवेळ काम नसून आम्हाला ते पूर्णवेळ काम आहे आणि ते पूर्णवेळ काम आमचं कुठंतरी ते लिखित व्हावं। म्हणून आम्ही शासनाला हेच सांगू इच्छितो की आमच्या पूर्णवेळ कामाचा GR काढा आणि आम्हाला न्याय मिळवून द्यावा। ग्रॅज्युटी मिळण्यात यावी, पेन्शन, कारण बऱ्याच सेविका रिटायर झाल्या परंतु त्यांना अजूनही त्यांच्या हक्काचे पैसे मिळाले नाही आणि GR काढला जातो पण तो GR ऑफिसपर्यंत पोहोचत नाही। जिथे आम्ही अल्पशा मानधनावर प्रत्येक अंगणवाडी सेविका आणि मदतनीस ताई काम करत असते आणि जेव्हा ही योजना राबविण्यात आली तेव्हा परित्यक्त्या, विधवा, घटस्फोटित स्त्रिया, निराधार स्त्रिया यांना तिथे याच्यावर घेण्यात आलं, कामावर घेण्यात आलं, परंतु त्यांना घर चालवण्याकरता पैसे आवश्यक आहे परंतु तो मोबदला मिळत नाही। 10,000 ती बाई काय तिचं घर चालवणार आहे किंवा मदतनीस 5,000 काय तिच्या मुलांचं शिक्षण आणि घर चालवणार आहे। एकीकडे महिला सक्षमीकरण, महिलांचा सन्मान या योजना शासन राबवित असतो परंतु अंगणवाडीत महिलाच काम करीत असतात। त्या महिलांच्या कामाचा मोबदला त्यांना पाहिजे त्या प्रमाणात मिळत नाही। मग एकीकडे तुम्ही महिलांना सन्मान देता, महिलांच्या योजना राबवता, पण ज्या महिलांचा सन्मान केला जातो किंवा योजना ज्या महिलांकरता राबवण्यात येतात त्या योजना घरोघरी तळागाळातल्या लोकांपर्यंत पोहोचवण्याचे जे कोणी काम करत असेल तर ती आमची अंगणवाडी सेविका किंवा मदतनीस ताई करत असते आणि त्यांना ज्या मदतनीस ताई किंवा अंगणवाडी ताई शासनाच्या योजना लाभार्थ्यापर्यंत पोहोचवतात त्या योजना पोहोचवणाऱ्या ताईंच्याच मानधनाचा कुठं विचार केला जात नाही। 10,000 आज एखाद्या कोणत्या दुकानात किंवा मॉलमध्ये काम करणाऱ्या बाईला पैसे आमच्यापेक्षा जास्त मिळतात परंतु आम्हाला पाहिजे त्या प्रमाणात कामाचा मोबदला मिळत नाही। मी अंगणवाडी बालवाडी कर्मचारी युनियनतर्फे प्रकल्प चांदूरबाजारमधून अंगणवाडी सेविका रंजना कडू आपणास हाच इशारा देत आहे। जय हिंद, जय महाराष्ट्र।